जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील आयटी सायबर सेलवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कथित रब्बी स्टॅम्प बनावट प्रमाणपत्रे यांतील गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन कौतुक केले। तसेच यातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, तसेच याचे धागेदोरे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत याचे बनावट रेशन कार्ड तसेच आधार कार्ड शिक्के याचे केंद्र सुरू असल्याचा सनसनीखेच खुलासा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। या गुन्ह्याचा अजून कसून तपास करून यातील मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहरामध्ये आयके सायबर सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी रिजवान शेख नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे। या सायबर सेलमध्ये बनावट जन्म दाखले, मृत्यूचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड बनवण्याचं हे केंद्र होतं। खरं तर याचं उपकेंद्र याआधी जामिया इस्लामिया या संस्थेमध्ये सुरू होतं। गेल्या कित्येक दिवसापासून देशद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी आणि देशातील वेगवेगळ्या प्रांतातील मुसलमान ज्यांचा नंदुरबार जिल्ह्याशी संबंध नाही अशा नागरिकांना या ठिकाणी दाखला देण्याचं हे काम सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सुरू होतं। खरं ती अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जामिया इस्लामिया या संस्थेचे प्रमुख जे आहेत मौलाना हुजेफा वस्तावणी याला देखील अटक केली पाहिजे आणि या सायबर केंद्रामार्फत आतापर्यंत पाकिस्तानी, बांगलादेशी, वेगवेगळ्या देशातील किती मुसलमानांना, देशद्रोही मुसलमानांना या ठिकाणी अशा प्रकारचे आधार कार्ड, रेशन कार्ड दिलेले आहे हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे। या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे आणि म्हणून याची कसून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माझी आहे।